हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे। काल आपल्या यूट्यूब चॅनलवर मी एक पोल ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये मी स्टुडंट्सला विचारलं होतं की अर्थशास्त्र आणि OCM ह्यापैकी कोणतं सब्जेक्ट्स तुम्हाला अवघड जात आहे। 2000 पेक्षा जास्त मतदान आलं होतं, 2000 पेक्षा जास्त वोट आले होते त्या पोलला आणि खूप साऱ्या स्टुडंट्सचं म्हणणं होतं की सर आम्हाला अर्थशास्त्र अवघड जात आहे। आता अर्थशास्त्र अवघड जाण्यामागचं रिझन एकच आहे, कारण त्या चॅप्टरमध्ये भरपूर सारे आकृत्या आहेत जे की ॲट फर्स्ट खूप साऱ्या स्टुडंटला समजत नाहीत, अवघड जातात। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात जेवढेही डायग्राम्स आहेत प्रत्येक डायग्रामचं विश्लेषण मी करणार आहे, सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सो जर तुमचा अभ्यास झाला असेल तरी सुद्धा व्हिडिओ पहा, चेक करा, आकृती पाहून तुम्हाला विश्लेषण करता येते का, आणि जर झाला नसेल तर पुस्तक ओपन करायचे आहे, डायग्राम पाहायचे आहे आणि जे मी पॉईंट सांगितले होते तुमच्या पुस्तकामध्ये टिक मार्क करून घ्यायचं। जसं की फर्स्ट तुम्ही चेक करू शकता, जे फर्स्ट आकृती आहे हे तुमच्या पुस्तकातली आहे। सीमांत उपयोगिता, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितातील फरक सांगितलेला आहे। आणि हे आकृती समजून घेण्याच्या अगोदर ॲट दिस मोमेंट तुमच्या पुस्तकातील तक्ता तुम्हाला 2.7 दिसत असेल, त्याच्यामध्ये जे आकडेवारी दिलेलं आहे ते सांगितलेलं आहे। आता जेव्हाही उपभोक्ता एखाद्या वस्तूचे उपभोग घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेस सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता ही सेम असते। सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता सारखी असते। जसं उपभोक्ता वस्तूचे उपभोग घ्यायला चालू करतो, म्हणजे सुरुवातीला जे चालू होतात ते एकाच बिंदूतून चालू होतात। जसं की आता इथं 12 आणि 8 दिसत आहे, तर या 10 मधूनही चालू झालेला आहे, राईट। की जेव्हा उपभोक्ता पहिल्या वस्तूचे सेवन केला त्यापासून मिळणारी जी एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता 8 होती, 10 होती, राईट। पण जेव्हा उपभोक्त्याने दुसऱ्या वस्तूचे सेवन केले, जी मिळणारी उपयोगिता आहे, जी मिळणारी एकूण उपयोगिता आहे ते किती झाली, 18 झाली, राईट। आणि जी मिळणारी सीमांत उपयोगिता आहे ते कमी झाली, राईट। ते 10 वरून कितीवर आली, ते 10 वरून 8 वर आली। हे ओव्हरऑल असं पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता, ही जी लाईन दिलेली आहे यावेळेस एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता एकसारखे आहेत, राईट। तर ज्याही वेळेस नीट लक्ष द्या, ह्या जो बिंदूला ह्या बिंदूला म्हणतात कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू। तर जिथे उपभोक्ता वस्तूचे उपभोग घेणे थांबवितो त्या बिंदूला कमाल समाधानाचा बिंदू म्हणतात। आणि कमाल समाधानाच्या बिंदू नंतरही उपभोक्त्याने वस्तूचे उपभोग घ्यायला जर सेवन करायला स्टार्ट केले किंवा कंटिन्यूस केले, मग त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे हे हळूहळू काय होते, हे ऋण होत जाते। हे इथे एवढंच सांगितलेलं आहे। ओव्हरऑल जर तुम्ही व्यवस्थित वाचून घेतलात तर हा जो टॉपिक आहे हा सोपा आहे, ज्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये। त्याच्यानंतर जो नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सीमांत उपयोगिता वक्र। आता याच्या अगोदरचा डायग्राम आणि हा डायग्राम दोन्ही सेम आहेत, काही फरक नाहीये, चेक करू शकता। ह्या डायग्राम मध्ये एकूण उपयोगिता वरच्या साईडला दिलेली आहे, सीमांत उपयोगिता खालच्या साईडला दिलेली आहे। तर हा जो सीमांत उपयोगितेचा एवढा जो पोर्शन आहे, हा एवढाच पोर्शन तुम्हाला ह्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। हे डायग्राम तुम्हाला कधी तयार करावं लागते, ज्याही वेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की उपयोगिता म्हणजे काय व घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा, त्यावेळेस तुम्हाला हे घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र त्याच्यामध्ये काढावं लागते, ज्याच्यामध्ये तुम्हाला शो करावं लागते की जसं जसं उपभोक्ता वस्तूचे उपभोग घेत राहतो त्यात तसं त्या वस्तूपासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ते हळूहळू घटत जाते। आणि ज्याही वेळेस सीमांत उपयोगिता 0 होते त्यावेळेस सीमांत उपयोगिता वक्र क्ष अक्षाला छेदतो, त्यावेळेस सीमांत उपयोगिता वक्र क्ष अक्षाला छेदतो। आणि कमाल समाधानाचा बिंदू नंतर जरी उपभोक्ता सेवन करत असेल तर त्या वस्तूपासून मिळणारी जी उपयोगिता आहे ते कशी असते, ते नकारात्मक उपयोगिता हळूहळू होत जाते। हे एवढंच या दोन आकृतीमध्ये सांगितलेले आहेत, याच्यापेक्षा जास्त दुसरं तिसरं काहीच नाही। त्याच्यानंतर सर्वात सोपं आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, जसं की तुम्ही चेक करू शकता, वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजार मागणी वक्र दिलेला, राईट। आता वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजार मागणी वक्र म्हणजे इन शॉर्ट काय की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एका संबंधित एका पर्टिक्युलर व्यक्तीने केलेली म्हणजे वैयक्तिक मागणी वय, आणि विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला संपूर्ण बाजाराने केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी वय। आता बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणीचा जो वक्र आहे तो दोन्ही सेम आहे। जसं जसं वस्तूची किंमत कमी कमी व्हायली तसं तसं वस्तूची मागणी वाढायली, राईट। आणि वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजार मागणी वक्राचा जो वक्र असतो हा जो वक्र आहे हा डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने येणारा असतो। सर डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने का असतो, आता इथे चेक करा, वस्तूची किंमत इथे तुम्हाला किती सांगितलेली आहे, वस्तूची किंमत इथे तुम्हाला सांगितलेली आहे 10, राईट। जेव्हा वस्तूची किंमत 10 होती त्यावेळेस त्याची मागणी होती, इथे चेक करा, इथे वस्तूची मागणी दिलेली आहे 30,
मागणी किती दिलेला आहे 30, म्हणजे 10 रुपये किंमत असताना मागणी होती 30ची. ज्याही वेळेस किंमत 10 वरून कमी होऊन 8 वर आली, मागणी जी आहे ते वाढून कितीवर गेली, मागणी गेली 50 वर गेली. म्हणजे जसं जसं किंमत वाढायली तसं मागणी वाढत आहे. जसं किंमत कमी होत आहे तसं मागणी वाढायली. त्यामुळं वैयक्तिक मागणी वक्र असू दे किंवा बाजार मागणी वक्र असू दे किंवा मागणीचा वक्र असू दे, हा डावीकडून उजवीकडे वरून खालती दिशेने जाणार असतो, जे की खूप साऱ्या स्टुडंट्सला माहित आहे. जे डायग्राम मध्ये जे पॉइंट आहेत हे तुम्ही एकतर मनानं लिहू शकता किंवा पुस्तकात दिलेले आहेत ते सुद्धा रेफर करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 2 डायग्राम दिसत असतील. नंबर फर्स्ट तुम्हाला दिसायला मागणी वक्र, जे की सेम आहे वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजार मागणी वक्र. इथे चेक करू शकता किंमत 50, 40, 30, 20, 10 दिसायले. म्हणजे वरच्यावर जसं काय किंमत कमी व्हायली, जसं किंमत कमी व्हायली तसं जी मागणी आहे ते वाढत आहे. त्यामुळे मागणी वक्र जो असतो तो डावीकडून उजवीकडे वरून खालच्या दिशेने येणार असतो. बट मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. मागणीचा नियम काय सांगतो तुम्हाला, की जसं जसं वस्तूची किंमत कमी व्हायली तसं मागणी वाढते, जसं किंमत वाढायली तसं मागणी कमी होते. तर या नियमाला काही अपवाद आहेत. गिफेनच्या वस्तू आहेत, सवयीच्या वस्तू आहेत, असे भरपूर सारे गोष्टी त्याच्या वस्तूला अपवाद आहे, मागणीच्या नियमाला अपवाद आहेत. तर मागणीचा जो अपवादात्मक वक्र असतो तो नेहमी डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जाणार असतो. का? कारण मागणीच्या काही गोष्टी अशा असतात की ज्याची किंमत वाढून सुद्धा लोक त्याची मागणी कमी करत नाहीत, वरच्यावर त्याची मागणी करतातच. चैनीच्या वस्तू वगैरे असतात. त्यामुळं अपवादाचा मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जाणार असतो. सपोज आपण इमॅजिन करूयात वस्तूची किंमत आहे 10, 20, 30, 40 आणि 50. पुन्हा इथे 10, 20, 30, 40 आणि 50. चेक करा, वस्तूची किंमत 10 होती तेव्हा मागणी झाली 10. वस्तूची किंमत 10 वरून वाढून 20 वर गेली तर मागणी कमी होण्याच्या ऐवजी मागणी पण वाढली. 10 किलोवरून किती किलोवर गेली, 20 किलोवर गेली. म्हणजे अपवादात्मक मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वरच्या दिशेने जाणार असते. तुम्हाला पक्क पाठ करून टाकायचं. एक्झाम मध्ये तुम्हाला टिपा लिहामध्ये पण येते अपवादात्मक मागणी वक्र स्पष्ट करा. तर त्यावेळेस तुम्हाला एक डायग्राम काढावं लागतं आणि त्याच्यामध्ये इनडायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली शो करावं लागते की अपवादात्मक मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जाणार असतो, कारण तो मागणीच्या नियमाच्या अपोजिट काम करत असतो. राईट. त्याच्यानंतर तुम्हाला आता काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जसे की मागणीतील विस्तार दिलेला आहे, मागणीतील वृद्धी दिलेला आहे. आणखी एक पॉइंट आहे जे की मी हाईड करून ठेवलेला आहे, मागणीचा ऱ्हास दिलेला. राईट. हे तिन्ही पॉइंट मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप. बट हे पॉइंट सांगत असताना मला कॉन्स्टंटली एक गोष्ट सारखं विचार करावा लागणार आहे, सारखं मारावं लागणार आहे, ते म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना. राईट. आता जेव्हा मी सांगेल इथून तुम्हाला की इतर परिस्थिती स्थिर असताना, तर त्यावेळेस तुम्हाला माइंडमध्ये यायला पाहिजे इतर परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टी येतात. इतर परिस्थितीमध्ये लोकांच्या आवडीनिवडी येतात, लोकसंख्येचे आकारमान येते, उपभोक्त्याचे उत्पन्न येते. हे काही गोष्टी आहेत जे की इम्पॅक्ट करतात मागणीच्या नियमावर. राईट. तर सर्वात पहिली तर काय सांगितलं, मागणीतील विस्तार. आता नीट चेक करा, मागणीतील विस्तार म्हणजे मागणी काइंड ऑफ वाढणे आणि वृद्धी म्हणजे सुद्धा वाढ होणे. बट 2 डिफरंट आकृत्या दिलेल्या आहेत. तर एक्झॅक्ट त्याच्या मागचं लॉजिक काय, त्याच्या मागचं लॉजिक मी सांगतो तुम्हाला. मागणीतील विस्तार म्हणजे काय की इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे जर मागणीत वाढ होत असेल, किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होत असेल तर त्याला मागणीतील विस्तार असं म्हणतात. उदाहरणार्थ आता इथे चेक करा, पुस्तकामध्ये इथं आकडेवारी लिहिलेलं नाही. जर आकडेवारी लिहिलं असते तर खूप मजा आली असती. बट त्यांनी इथं तुम्हाला डायग्राम दिलेलं आहे, ॲरोचं चिन्ह दिलेलं आहे, जे की चेक करू शकता. हे ॲरोचं चिन्ह वरून खालच्या दिशेने येत आहे. इमॅजिन करा, इथं मागणीची किंमत आहे 10 आणि इथं मागणी झाली 5. राईट. आणि इथं जी किंमत आहे ते 10 वरून 5 वर आली, म्हणजे किंमत कमी झाली. मागणी जी आहे हे 1 टन वरून 2 टन लागली. म्हणजे जर एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यामुळं त्याच्या मागणीत जर वाढ होत असेल तर ह्याला काय म्हणतात, मागणीतील विस्तार असं म्हणतात. पक्क लक्षात ठेवायचं. किंमत कमी व्हायली, मागणी वाढायली. जेव्हा किंमत 10 होती, चेक करा मागणी किती टनची होती, 1 टनची. बट जेव्हा किंमत 10 वरून 5 वर आली, मागणी किती टनची झाली, मागणी झाली 2 टनची. म्हणजे किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होत असेल तर त्याला मागणीतील विस्तार असं म्हणतात. याच्या अदर हँडला तुम्हाला इथे दिलेला आहे मागणीतील वृद्धी दिलेला आहे. आता मागणीतील वृद्धीबद्दल काय सांगितलेलं आहे चेक करा, की इतर परिस्थिती स्थिर असताना जर किमतीत कोणताच बदल झाला नाही
इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत कोणताच बदल झाला नाही, किंमत एकदम स्थिर होती. बट अचानकपणे जर मागणी झाली किंवा इतर परिस्थितीत थोडंफार अनुकूल बदल झाला, सपोज लोकसंख्या वाढ झाली किंवा लोकांची सवयी वाढले, सवयीमध्ये काय बदल झाला किंवा लोकांच्या उत्पन्नात वाढ झाला, असे काही जे परिस्थिती आहे त्यामध्ये अनुकूल बदल झाला, किंमत तेच होती. बट इतर परिस्थितीमध्ये काही बदल झाल्यामुळं जर मागणीत वाढ होत असेल तर त्याला मागणीतील वृद्धी म्हणतात. जसं की चेक करा, किंमत सुरुवातीपासून वस्तूची होती 10, मागणी होती 1 टनची. इतर परिस्थितीमध्ये अनुकूल थोडासा बदल झाला होगा आणि जर अचानकपणे जर मागणी वाढली तर या वाढलेल्या मागणीला काय म्हणतात, मागणीतील वृद्धी असे म्हणतात. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, मी तर चेक करून सांगतो तुम्हाला, जस्ट 1 सेकंड. मागणीतील ऱ्हास. गिव मी जस्ट 1 मिनिट. आता इथे चेक करू शकता, मागणीतील ऱ्हास तुम्हाला दिसत असेल. मी ते ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास हे दोन एकमेकांसारखेच आहेत. फरक फक्त एवढंच आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाला, त्यामुळे मागणी वाढली. आता इथे चेक करा, जी किंमत आहे ही किंमत सेम आहे, किंमत एकदम कॉन्स्टंट आहे. सपोज आपण असं इमॅजिन करूयात की किंमत इथं होती 10, राईट, आणि वस्तूची मागणी होती तुम्हाला 10 टनची. वस्तूची मागणी किती टनची होती, 10 टनची, राईट. इतर परिस्थितीमध्ये थोडाफार बदल झाला, इतर परिस्थितीमध्ये थोडाफार बदल झाला, राईट. जर प्रतिकूल बदल झाला, थोडंफार काही चेंजेस वगैरे जर झाले, प्रतिकूल म्हणजे काय की लोकांचे उत्पन्न कमी झाले, त्या पर्टिक्युलर वस्तूबाबत असणारी जी आवड आहे ते लोकांची कमी केली, राईट, किंवा त्या वस्तूसाठी हवामान जर संबंधित नसेल, असं काही जर गोष्टी झालं आणि किंमत सेम आहे, बट अचानकपणे जर मागणी कमी झाली, मागणी 10 टनवरून मागणी जर आली 5 टनवर, वस्तूची किंमत 10 आहे, इतर परिस्थितीत थोडा बदल झाला, त्यामुळे जी मागणी आहे 10 टनवरून 5 टनवर आली, मागणी कमी झाली, तर त्याला मागणीतील ऱ्हास असे म्हणतात, राईट. मागणीतील वृद्धी जे इथं तुम्ही बघायलात आणि मागणीतील ऱ्हास आहे, हे दोन्ही सिच्युएशनमध्ये जे परिणामकारक घटक आहे हे किंमत नसून इतर परिस्थिती प्रतिकूल किंवा अनुकूल झाल्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी अवलंब करतात, राईट. ह्या दोन्ही गोष्टी विचार करण्यात येतात. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला इथे दिसायला मागणीचा संकोच, राईट, मागणीचा संकोच. आता मागणीचा संकोच हा एकदम सोपा आहे. जसं की चेक करू शकता, इथं किंमत होती 5, इथं किंमत धरूया 10 आणि 5 रुपये किंमत असताना 10 टनची मागणी होती, राईट. आपण अशा पद्धतीने विचार करूयात. आता जेव्हा केव्हाही तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येते की मागणीचा संकोच किंवा आकुंचन म्हणजे काय, तर खूप सारे स्टुडंट्स काय करतात, सरळ सरळ लिहितात, इतर परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, बट मागणीत वाढ झाल्यामुळे जर किंमत कमी होत असेल तर त्याला मागणीची संकोच किंवा आकुंचन म्हणतात. जसं की मागणीतील विस्तार आहे, मागणीतील विस्तारामध्ये किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढते, राईट. तसं मागणीतील संकोच मध्ये एक्झॅक्ट काय होते की जे वस्तूची प्राइस आहे, हे वस्तूची किंमत 5 रुपये असताना तुम्हाला जे मागणी होती ती 10 टनची होती. वस्तूची किंमत 5 असताना मागणी किती टनची होती, 10 टनची होती, राईट. बट वस्तूची जी किंमत आहे 5 वरून गेली 10 वर, वस्तूची किंमत 5 वरून कितीवर गेली, 10 वर, आणि जर मागणी 5 टनवरून 10 टनवरून जर 5 टनला आली तर ह्याला म्हणतात मागणीतील संकोच किंवा आकुंचन. हे काही बेसिक होते. त्याच्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे, जसं की तुम्ही नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहायलात, मागणीची लवचिकता. मागणीची लवचिकता ह्या चॅप्टरमध्ये भरपूर सारे आकृत्या आहेत, 5 आकृत्या आहेत मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकारमध्ये. त्यातील पहिली आकृती आहे संपूर्ण लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणीचं एक सूत्र सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे, इलेस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फायनाइट. इन्फायनाइटचं एक ते चित्र असते, काइंड ऑफ जे आर्ट असते, जे आपल्या रेग्युलर भाषेमध्ये 8 आपण असं लिहिता, बट इन्फायनाइटच्या सिच्युएशनमध्ये हे 8 असं लिहिते, इन्फिनिटी, राईट. तुम्ही जर त्या लाईनवर एखाद्या काही गोष्टी ठेवला तर अनेक वेळा किती वेळेस ते फिरत असते, काइंड ऑफ त्याचं एक्झॅक्ट त्याचं म्हणणं आहे. तर संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय. आता जेव्हा केव्हाही तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येते संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये स्टुडंट्स काय लिहितात, किंमतीत काहीच बदल झाला नाही, किंमत ॲज इट इज सेम आहे,
राईट, किमतीत काहीच बदल झाला नाही, बट मागणीत मोठ्या प्रमाणावर इन्फानाइट अनंत प्रमाणावर जर बदल होत असेल, संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय, किंमत सेम तेच आहे बट मागणीमध्ये जर मोठ्या प्रमाणावर बदल होत असेल तर त्याला म्हणतात संपूर्ण लवचिक मागणी. नीट लक्षात घ्या, किमतीत काहीच बदल झाला नाही बट मागणीत झपाट्यानं वाढ झाली तर त्याला म्हणतात संपूर्ण लवचिक मागणी. उदाहरणार्थ कधी कधी कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये संपूर्ण लवचिक मागणी असते, सपोज अचानक जर पेंडेमिक वगैरे आलं, हेल्थ केअरशी रिलेटेड जे वस्तू वगैरे असतात त्याची किंमत सेम असते बट झपाट्यानं मागणी वगैरे वाढत असते, तर त्यावेळेस जे गरजेचे वस्तू आहेत त्याची मागणी कशी असते, संपूर्ण लवचिक असते, म्हणजे वस्तूची डिमांड मोठ्या प्रमाणावर असते. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दोन टाइप्स इथे दिलेले आहेत, संपूर्ण अलवचिक मागणी आणि दुसरा आहे एकक लवचिक मागणी. आता संपूर्ण अलवचिक मागणीचे जे फॉर्म्युला आहे ते दिलेलं आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0. आता इथे चेक करू शकता, संपूर्ण अलवचिक म्हणजे काय, संपूर्ण लवचिक म्हणजे मोठ्या प्रमाणावर मागणीत वाढ व्हायली, राईट. संपूर्ण अलवचिक मागणी वक्रमाचं काय, एक्झॅक्ट इथे 0 दिलेला आहे. आता तुम्ही विचार करा की तिथं एक्झॅक्ट 0 काय आला असेल, राईट. चेक करा, आता इथं काय सांगितलेलं आहे हे पहिले चेक करा. हा क दिलेला आहे, किंमत क असताना, एक सेकंड हा, हे हँड मुवमेंट घ्यायला आहे माझे, एक सेकंड, किंमत हे क वर आहे. ओके, आता तुमच्या पुस्तकात ह्याच्या संबंधी काय दिलेलं आहे चेक करा. किमतीत कितीही कमी जास्तपणा होऊ दे, म्हणजे जे वस्तूची किंमत आहे ते वाढू दे किंमत किंवा वस्तूची किंमत कमी होऊ दे, मागणी जशास तशी स्टेबल राहणार आहे. नीट लक्षात घ्या, ह्याच्या अगोदर जे आपण बघितलं होतं, ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं, संपूर्ण लवचिक मागणी. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर वस्तूची किंमत सेम आहे आणि मागणी जर भरपूर प्रमाणात वाढत असेल तर त्याला संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. त्याच्या ऑपोजिटमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, संपूर्ण अलवचिक मागणी. त्याचं काय दिलेलं आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0, म्हणजे मागणी जे कमी जास्त होण्याचं जे प्रमाण आहे त्याला लवचिकता म्हणतात. आता इथं काय सांगितलेलं आहे, संपूर्ण लवचिक मागणीमध्ये मागणीचे जे लवचिकता आहे हे मोठ्या प्रमाणावर होती, अनंत प्रमाणावर होती, त्यामुळे ते ईड इज इक्वल टू इन्फानाइट आलेलं आहे. बट इथं काय सांगितलेलं आहे, मागणीचे जे कमी जास्त पण आहे हे मागणी कमी जास्त होतच नाहीये, मागणी त्याच्या वक्रावर स्टेबल आहे, त्याच्यामुळे मागणी कमी जास्त होत नसल्यामुळं इथे 0 आलेला आहे. एक्झॅक्ट त्यांना काय सांगायचं आहे की संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये वस्तूची किंमत कमी जरी झाली किंवा वस्तूची किंमत स्टेबल असेल किंवा वस्तूची किंमत जास्त झाली, मागणीवर कोणताच परिणाम पडत नाही, तर त्यावेळेस त्या वस्तूची मागणी कशी असते, संपूर्ण अलवचिक मागणी. त्यावेळेस त्या मागणीला काय म्हणतात, संपूर्ण अलवचिक मागणी. आता त्याच्या ऑपोजिटमध्ये तुम्हाला नेक्स्ट सांगितलेलं आहे एकक लवचिक मागणी वक्र. आता एकक लवचिक मागणी वक्रामध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा, जे की खूप सारे स्टुडंट लिहितात आणि याचं फॉर्म्युला सुद्धा आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. आता 1 इथं काय आलेलं आहे, नीट तुम्हाला विचार करायचा आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणात, म्हणजे जेवढं बदल किमतीत झालं तेवढंच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल होत असेल, वस्तूच्या किमतीत जेवढं बदल झालं तेवढंच वस्तूच्या मागणीत जर बदल होत असेल तर त्या मागणीस एकक लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजे किंमत जर 5 रुपयानं कमी झाली तर मागणी 5 रुपयानं वाढणार, किंमत जर 10 रुपयानं कमी झाली तर मागणी 10 रुपयानं वाढणार किंवा मागणी 10नं वाढणार. अशा वेळेस जे मागणी असते त्याला एकक लवचिक मागणी वक्र असं म्हणतात. म्हणजे जेवढा बदल किमतीत होत असेल तेवढाच बदल जर मागणीत होत असेल तर त्याला एकक लवचिक मागणी म्हणतात. आपलं 3 मागणीचे प्रकार झालेले आहेत, संपूर्ण लवचिक, संपूर्ण अलवचिक आणि एकक लवचिक. त्याच्यानंतर जे 2 प्रकार आहेत हे 2 एकसारखे आहेत जे की स्टुडंटला कन्फ्यूज करतात. आता इथं काय सांगितलेलं आहे चेक करा, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. सर्वात पहिले चेक करा की जास्त लवचिक मागणीमध्ये काय सांगायला तुम्हाला, जास्त लवचिक मागणीचं एक सूत्र आहे, ह्याच्यामध्ये चेक करा, किमतीत जेवढा बदल होईल त्याच्यापेक्षा जास्त बदल मागणीच्या लवचिकतेमध्ये होत आहे, त्यामुळे मागणीची लवचिकता जास्त दाखवलेला आहे आणि किंमतला कमी दाखवलेला आहे. म्हणजे इथे चेक करा, किंमत जे 10 वरून किंमत आली 5 ला, 10 वरून किंमत कितीला आली 5 ला. किंमत जेव्हा 10 होती तेव्हा सपोज आपण गृहीत धरूयात मागणी होती 5, किंमत जेव्हा 5 वर आली तेव्हा मागणी झाली 15 वर. मागणी किती झाली 15 वर. म्हणजे किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदल जर जास्त असेल, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जर जास्त असेल
तर त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. त्याला काय म्हणतात? जास्त लवचिक मागणी. ज्याच्यामध्ये मागणीची जी लवचिकता असते ते जास्त असते, त्यामुळे मागणीच्या लवचिकतेला असं जास्त चिन्ह दिलेलं आहे. राईट. त्याच्यानंतर कमी लवचिक मागणी, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा. किमतीमध्ये जेवढा बदल होत आहे, किंमत 10 वरून आली 5 वर, किंमत 10 वरून कितीवर आली? 5 वर. आता किंमत 10 वरून 5 वर आली. जेव्हा वस्तूची किंमत 10 होती तेव्हा सपोज आपण गृहीत धरूयात मागणी होती 5 टनची, आणि मग किमतीतून आणि मागणी कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. तर मग मागणी 10च्या ऐवजी जस्ट करू शकता की जे मागणीची लवचिकतेची जे मी आता सांगत होतो, जस्ट कॅमेराचा लेन्स प्रॉब्लेम होता त्यामुळे व्हिडिओ कट करून पुन्हा स्टार्ट केलो मी. तर किंमत जी आहे ते चेक करू शकता 10 वरून 5 वर आली. राईट. तर मागणी 5 वरून जाण्याच्या ऐवजी मागणी 7.5 ला गेली. म्हणजे जेवढा बदल किमतीत झाला त्याच्यापेक्षा कमी बदल जर मागणीत होत असेल तर त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. ह्याच्यामध्ये मागणीची बदलाच्या प्रमाणापेक्षा किमतीतील बदलाचे प्रमाण हे जास्त असते. राईट. किंमत मध्ये 5 रुपयानं कमी व्हायली, बट मागणी किती रुपयानं वाढायली? 2.5 न वाढायली. राईट. त्यामुळे मागणीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा किमतीतील बदलाचे प्रमाण जास्त असते, त्यावेळेस त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे जेवढं बदल मागणीत झालं त्याच्यापेक्षा कमी बदल, जेवढं बदल मागणीत झालं त्याच्यापेक्षा कमी बदल जर किमतीत होत असेल तर त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. आणि पुस्तकामध्ये जर चेक करत असाल तुम्ही, जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत, व्हिडिओ पाहिलेत, तर तुमच्या पुस्तकात त्याची डेफिनेशन अशी दिलेली आहे, जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. ओव्हरऑल जेवढे प्रकार होते ते मी पद्धतशीर व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता खूप सारे टीचर्स काय करतात, हे जे 2 आकृती आहेत त्याला इग्नोर करतात, सरळ स्टुडंट्सला सांगतात की हे करू नका, हे अवघड आहे. मी तरी तुम्हाला स्टुडंटला ॲडवाइस देईन, जर मागणीची लवचिकता ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत तुमचं काहीच झालं नाहीये तर तुम्ही 2 क्वेश्चन व्यवस्थित कंप्लीट करायचे. कोणते कोणते? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. हे दोन्ही प्रश्न जर तुम्हाला परफेक्ट झाले असतील आणि इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे तर हे जे 2 क्वेश्चन तुम्हाला दिसायलेत हे एक्झाममध्ये जास्तीत जास्त तुम्हाला धोका देऊ शकतात. प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची एक पद्धत शोधून काढलेली आहे. त्या पद्धतीचं नाव आहे बिंदू पद्धत. ह्याला भूमिती पद्धत सुद्धा म्हणतात. आता हे जे पद्धत आहे एक्झॅक्ट ह्या पद्धतीचा शोध लावण्यामागचं रिझन काय की ह्या पद्धतीच्या सहाय्याने रेषीय वक्रावरील हे जे रेषीय वक्र आहेत ना, हे रेषीय वक्रावरील जे बिंदू आहेत तर त्या बिंदूची लवचिकता मोजण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात येते. आता हे काही पद्धती मागणीची जे किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत तर काही त्यातले प्रकार बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धतीने मोजण्यात येतात आणि काही प्रकार अरेखीय मागणी वक्र आहेत. आता अरेखीय मागणी वक्र म्हणजे काय की जेव्हा मागणीचा जो वक्र असतो तो अरेषीय स्वरूपाचा असतो, तो मागणीचा वक्र आहे तो अरेखीय स्वरूपाचा असतो, त्यावेळेस या पद्धतीचा वापर करण्यात येतो. आणि मागणीच्या लवचिकतेमध्ये एकूण टोटल 5 प्रकार आहेत. त्या 5 पैकी ह्या पद्धतीच्या साहाय्याने एकक लवचिक मागणी, अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणीचा वापर ह्या पद्धतीनं करण्यात येतो. जर तुमचे ते 2 क्वेश्चन परफेक्ट आहेत तरच त्याच्याकडे लक्ष द्या, अदरवाईज लक्ष द्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे पुरवठ्याशी रिलेटेड. राईट. पुरवठा सुद्धा हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मागणीच्या नंतर. आता इथे तुम्ही चेक करू शकता, पहिली आकृती दिसायली तुम्हाला बाजार पुरवठा वक्र दिसायले. राईट. आणि दुसरं आकृती दिसायली तुम्हाला श्रमाचा पुरवठा वक्र. आता वैयक्तिक पुरवठा वक्र आणि बाजार पुरवठा वक्राची आकृती सेम आहे. आता जसं मागणीची डेफिनेशन सांगत असताना तिथं इतर परिस्थिती स्थिर असताना हे लाईन जे आहे ते मला सारखं म्हणावं लागत असतं, तसं पुरवठ्यामध्ये इतर घटक स्थिर असताना हे कंपल्सरी म्हणावं लागते मला. आता इतर घटक मध्ये कोणते कोणते आहेत? त्या इतर घटक म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती आले, त्याच्यामध्ये कराच्या प्रमाणात घट किंवा तांत्रिक सुधारणा, हे जे काही पॉइंट आहेत ते इतर घटक मध्ये येतात. आता वैयक्तिक पुरवठा वक्र आणि बाजार पुरवठा वक्र हा एकदम सेम आहे, फक्त तुम्हाला विचार करत असताना उत्पादकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार करायचा. राईट. पुरवठ्याचा ओव्हरऑल नियम काय की ज्याही वेळेस वस्तूची किंमत वाढेल त्यावेळेस पुरवठा वाढतो आणि ज्याही वेळेस वस्तूची किंमत कमी होईल त्यावेळेस पुरवठा कमी होतो. जसं की आता चेक करा,
या साईडला इथे तुम्हाला वस्तूची किंमत 10 दिसायली. जेव्हा वस्तूची किंमत 10 होती तेव्हा जो पुरवठादार होता तो किती नगाचा पुरवठा करायचा, 600 नगाचा. बट वस्तूची किंमत वाढून 20 वर गेली, त्यावेळेस जो पुरवठा झाला तो किती नगाचा झाला, 900 नगाचा. म्हणजे जसं 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 वस्तूची किंमत वाढत जाईल तसं तसं वस्तूचा पुरवठा वाढत जाईल. राईट, ह्या पुरवठ्याचा नियम आहे. त्यामुळे पुरवठ्याचा जो वक्र असतो, वैयक्तिक पुरवठा असू दे किंवा बाजार पुरवठा असू दे, हा डावीकडून उजवीकडे खालून वरच्या दिशेने जाणार असतो. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येते, वैयक्तिक पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वरच्या दिशेने जाणार असतो. सहमत असाल तर जे पूर्ण आहे ते स्पष्टीकरण लिहायचं, त्यावेळेस तुम्हाला आकृती तिथं कॅल्क्युलेट करावी लागते. त्याच्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते म्हणजे श्रमाचा पुरवठा वक्र. जे पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आहेत त्या अपवादामध्ये श्रमाचा पुरवठा एक आहे. त्याची जी डायग्राम आहे मी तुम्हाला स्क्रीनवर शो करतो. जस्ट 1 सेकंड, गिव मी जस्ट 1 मिनिट. मी एकदम परफेक्ट डायग्राम तुम्हाला स्क्रीनवर शो करायचा प्रयत्न करतो. ओके, तर इथे चेक करू शकता तुम्ही पुरवठ्याच्या नियमाचे जे अपवाद आहेत त्या पुरवठ्याच्या नियमाच्या अपवादामध्ये दुर्मिळ वस्तू येतात. राईट, शेतीशी रिलेटेड शेतमाल वगैरे वस्तू वगैरे येतात. तसंच श्रमाचा पुरवठा येतात. तर श्रमाचा पुरवठा म्हणजे काय, एकदम सोपं आहे, जास्त काय अवघड नाही. तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. आता ते बेसिक गोष्टी आपण स्टार्ट करूयात. एक मजूर आहे, त्या मजुराला 1 तास काम केलं तर त्याला 100 रुपये मिळतात. तर 5 तासाचे किती झाले, 500 रुपये झाले. राईट, 1 तास काम केलं तर 100 रुपये, 5 तासाचे किती झाले, 500 रुपये. म्हणजे ज्यावेळेस त्याला 100 रुपये मिळत होते त्यावेळेस तो 5 तास काम करायचा आणि त्याची जे डेलीचं वेजेस असायचं, डेलीचं उत्पन्न ते 500 रुपयाचं होतं. राईट, बट जेव्हा त्याला प्रति तास 100 रुपयेवरून 200 रुपये मिळायला स्टार्ट झाले, मग त्यानं कामाचे तास पण वाढवले. मग आता त्यानं किती घंटे काम करणार, 7 घंटे काम करणार. कशासाठी, कारण अगोदर त्याला मिळत होते 500, आता त्याला किती मिळालेत, आता त्याचा आर्थिक मोबदला मिळाला त्याला 1400 रुपये. म्हणजे 500 वरून त्यानं 1400ला गेला. म्हणजे भरपूर प्रमाणात त्याच्या उत्पन्नात वाढ झाली. हे बघा, 200 रुपये दर घंट्याला मिळालेत, 7 घंट्याचे त्याला किती मिळालेत, 1400. राईट, आता व्यवसाय मालकानं काय केलं, त्याची जे तासाची मजुरी आहे, ज्या 1 घंटा काम केल्यानंतर त्याला जी मजुरी आहे हे 300 रुपये दिली. राईट, मग अशा वेळेस तो काय करेल, मिळणारं जेव्हा उत्पन्न आहे हे त्याच्यामध्ये वाढ व्हायली. राईट, मग 6 घंटे काम केलं तर किती मिळालेत, 1800. इथं 7 घंटे काम केलं तर 1400 मिळत होते, इथं 6 घंटे काम केलं तर किती मिळालेत, 1800. म्हणजे जसं 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 त्या मजुराचं उत्पन्न वाढत जाईल तसं 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 त्याच्या कामाचे तास काय होत राहतील, कमी होत राहतील. त्यामुळं जो श्रमाचा पुरवठा वक्र असतो हा पाठीमागे वळणारा असतो. हे एक्झाममध्ये येणारा 100% प्रश्न आहे की जर पुरवठा म्हणजे काय व पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद सांगा. जर आले नाही तर श्रमाचा पुरवठा वक्र पाठीमागे वळणार असतो, समोर जाणार असतो, असं काही ना काही येते. तुम्हाला त्यावेळेस ही आकृती आणि कोष्टक कॅल्क्युलेट करायचं आहे. राईट, त्याच्यानंतर जसं मागणीचं तुम्हाला संकोच व आकुंचन वगैरे दिलं होतं तसंच पुरवठ्याचं सुद्धा आहे. राईट, ह्या व्हिडिओमध्ये ओव्हरऑल जेवढे इकॉनॉमिक्समध्ये डायग्राम्स आहेत ते डायग्राम्स मी इथं ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आउट ऑफ द बॉक्स कंटेंट मी सांगू शकतो का हा जो व्हिडिओ आहे हा 4th टाइम शूट होत आहे, कारण भरपूर साऱ्या अडचणी आल्या. कॅमेराचं प्रॉब्लेम येत होतं, एक वेळेस लाईट वगैरे गेली होती, एक वेळेस हे PDF हे झालं होतं. त्यामुळे 3 दिवस लागलेले आहेत हा व्हिडिओ बनवण्यासाठी, जे की स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळे बिहाइंड द सीन गोष्टी माहीत नसतात. बट हा व्हिडिओ खूप सतवला आहे मला, त्यामुळे तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की आजपर्यंत जरी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसाल तर रिक्वेस्ट आहे की प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, त्याच्यानंतर इथे चेक करू शकता हा पुरवठ्याचा विस्तार इथं सांगितलेला आहे पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पुरवठ्याचा संकोच सांगितलेला आहे. आता सर्वात पहिले आपण स्टार्ट करूयात की पुरवठ्याचा विस्तार म्हणजे काय. पुरवठ्याचा विस्तार सेम आहे. पुरवठ्याचा जे नियम आहे ते काय सांगते पुरवठा विस्ताराच्या बाबत, इतर घटक स्थिर असताना. आता इतर घटक स्थिर कोणते कोणते सांगितलं तुम्हाला, उत्पादन घटकाच्या किमती, कराच्या प्रमाणात वाढ नाही आणि तांत्रिक सुधारणा. राईट, हे जे गोष्टी आहेत हे स्थिर होते सगळे. राईट, आणि हे स्थिर असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने वस्तूची जी किंमत होती जे की उत्पादक सप्लाय करायचा त्याच्या किमतीत 10 वरून 20 वर गेली. त्याची किंमत कितीवर गेली, 10 वरून 20 वर गेली. आणि किमतीत वाढ झाल्यामुळं अगोदर 5 टनचं सप्लाय होत होतं, आता सप्लाय किती टनचं झालं, 10 टनचं.
राईट. किमतीत वाढ झाल्यामुळे जर पुरवठ्यात सुद्धा वाढ होत असेल, हे बघा इथं हे बाणाचं दिशा वरच्या साईडला दिलेलं आहे त्यामुळे किंमत वाढायली, आणि इथं बाणाची दिशा ह्या साईडला दिलेला आहे त्यामुळे वस्तूच्या नगसंख्येचा जो पुरवठा आहे तो वाढला, तर ह्याला म्हणतात पुरवठ्याचा विस्तार म्हणतात. आता याच्या ऑपोजिट साईडला पुरवठ्याचा संकोच दिलेला आहे. पुरवठ्याच्या संकोचमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, बाणावरून हे जे ॲरोजचे चिन्ह आहेत ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे की एक्झॅक्ट काय सांगितलेलं आहे. किंमत होती 10, किंमत 10 वरून कितीवर आली, किंमत आली 10 वरून 5 वर. ज्यावेळेस किंमत 10 होती त्यावेळेस जे पुरवठा होता ते होता 10 टनचा XYZ वस्तूचा, राईट. ज्यावेळेस किंमत होती 10 तर पुरवठा होता 10 रुपयाचा, 10 टनचा, राईट. बट जेव्हा वस्तूची किंमत बाजारभाव मार्केटमधून 10 वरून 5 वर आलं तर जे पुरवठ्याची जी संख्या आहे, पुरवठ्याची जी नगसंख्या आहे ते 10 टनवरून 5 टनवर आली. पुरवठ्याची नगसंख्या किती आहे, 10 टनवरून 5 टनवर आली, तर ह्याला म्हणतात पुरवठ्याचा संकोच. आता याची डेफिनेशन कशी करायची, साधी सिंपल डेफिनेशन आहे. इतर घटक स्थिर असल्यामुळे किंमत कमी झाल्यामुळे जर पुरवठा कमी होत असेल, इथं किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढत होता त्याला पुरवठ्याचा विस्तार म्हणलं, इथं किंमत कमी व्हायली त्यामुळे पुरवठा कमी व्हायला तर याला पुरवठ्याचा काय म्हणतात, संकोच म्हणतात, राईट. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आकृती आहे ते तुम्ही बघू शकता, डायग्राम नंबर 4.8 हा पुरवठ्यातील बदल आहे, आणि त्याच्यानंतर डायग्राम नंबर 4.9 आहे ते एक एक गोष्ट आपण याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ओके. तर सर्वात पहिले ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. इथे चेक करा, वस्तूची जी किंमत आहे हे 10ला 10 आपण असं धरूयात, किंमतमध्ये काहीच बदल नाही, राईट. किंमत 10, इथं पुरवठा 5 टन, इथं पुरवठा 10 टन. आता नीट लक्ष द्या, डेफिनेशन कसं चेंज होते चेक करा, राईट. मागचे जे 2 डेफिनेशन होते ते खूप सोपे होते, इथले जे 2 डेफिनेशन आहेत ते किती इझी आहेत, राईट. आता मागचे जे 2 सिच्युएशन होते, पुरवठ्यातील वाढ, विस्तार आणि संकोच, ह्याच्यामध्ये किंमत बदल होते, किंमत कमी जास्त झाली त्यामुळे पुरवठा कमी जास्त झाला. आता इथे जी किंमत आहे चेक करा, किंमत सेम आहे, 10ला 10च आहे किंमत, राईट. किंमतमध्ये काहीच नाही. तर इतर किंमत स्थिर असताना इतर घटकात जर बदल झाले, किंमत स्थिर असताना इतर घटकात जर बदल झाले, इतर घटक कोणते कोणते ऑलरेडी सांगितलेले आहेत, आणि त्या इतर घटकात बदल झाल्यामुळं जर पुरवठ्यात वाढ होत असेल, किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाले आणि जर पुरवठ्यात वाढ होत असेल तर ह्याला म्हणतात पुरवठ्यातील बदल, राईट. याला पुरवठ्यातील काय म्हणतात, बदल म्हणतात. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, किंमत सेम आहे, किंमत किती आहे, 10ला 10 आपण गृहीत धरूयात, किंमत 10ला 10च आहे, राईट. वस्तूचा जो पुरवठा आहे हा 10 टन वरून 5 टनवर आला. किंमत 10ला 10च आहे, वस्तूचा पुरवठा 10 टन वरून 5 टनवर आला. तर एक्झॅक्ट ह्याच्याबद्दल काय सांगता येतं आता, किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे, किंमत स्थिर असताना इतर घटकात बदल झाल्यामुळे जर वस्तूचा पुरवठा कमी होत असेल तर ह्याला पुरवठ्यातील ऱ्हास किंवा पुरवठ्यातील घट असे म्हणतात. हे पुरवठ्याशी रिलेटेड काही डायग्राम्स होते. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलेला आहे सर्वात इम्पॉर्टंट, वन ऑफ माय फेवरेट हा क्वेश्चन आहे. हे यावर्षी 8 मार्काला आलं म्हणून समजून घ्या. गेल्या वर्षी अर्थशास्त्रामध्ये खूप साऱ्या जणांची बँड वाजली होती जेव्हा निर्देशांक ह्या चॅप्टरमधून प्रश्न आला होता. बट यावेळेस डेफिनेटली चान्सेस जास्त आहेत की पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चिती कशी होते हे तुम्हाला सांगायचं. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना येते की पूर्ण स्पर्धा म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, राईट. जे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स मे बी कदाचित पाहत असेल तर त्यांना माहीत आहे प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन, पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची किंमत निश्चिती कसं होते ते सांगितलेलं आहे, राईट. आता ह्याच्यामध्ये जो प हा आहे हा पुरवठा वक्र आहे आणि म हा मागणी वक्र आहे, राईट. कोणतेही तुम्ही हे करा, दोन्ही वक्र एकाच पासून स्टार्ट होतात. उदाहरणार्थ सांगतो, वस्तूची जेव्हा किंमत सफरचंदाची जेव्हा किंमत 100 रुपये होती, सफरचंदाची किंमत कमी होती, राईट. मग अशा वेळेस किंमत कमी असताना मागणी जास्त असेल. मागणी किती नगाची होती, मागणी होती 5000 नगाची. बट किंमत कमी असताना पुरवठादार सप्लाय करेल का, पुरवठादार करणार नाही सप्लाय, कारण त्याचा प्रॉफिट नाही. मग पुरवठादार मागणी 5000 असताना सप्लाय कितीचा करेल, 1000चा. म्हणजे इथे चेक करा, हे बघा वस्तूची किंमत आहे, सफरचंदाची किंमत आहे 100, राईट. तर प हा पुरवठा वक्र आहे, तर पुरवठादार कितीचा करू शकतो,
1000चाच पुरवठा करू शकतो, बट मागणी त्याला कितीची आहे, मागणी 5000ची आहे. बट कालांतरानं काय झालं, किमतीत वाढली, बरोबर आहे. किंमत 100 वरची 200 वर गेली, तर मग आता किंमत वाढल्यामुळं पुरवठा मागणी काय होईल, हळूहळू घटेल. आता इथे चेक करा, जसं 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 वस्तूची किंमत वाढायली तसं 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 मागणी घटायली, आणि जसं जसं वस्तूची किंमत वाढायली तसं 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 वस्तूचा पुरवठा वाढेल. जसं जसं किंमत वाढायली तसं तसं वस्तूचा पुरवठा काय होईल, वस्तूचा पुरवठा वाढेल. म्हणजे तुम्हाला माहित आहे की मागणी वस्तूची किंमत आणि मागणी याचा संबंध व्यस्त असतो, आणि वस्तूची किंमत आणि मागणी याचा संबंध वस्तूची किंमत आणि पुरवठा याचा समसंबंध असतो. म्हणजे जसं जसं किंमत वाढेल तसं तसं पुरवठा वाढेल, राईट. आणि जसं जसं किंमत वाढेल तसं तसं मागणी काय होईल, कमी होईल. हे तर बेसिक आहे. मग ज्या वेळेस वस्तूची किंमत 300 झाली त्यावेळेस त्याची मागणी 3000ची आली, आणि मग जेवढी मागणी आली तेवढंच जर पुरवठादार पुरवठा करत असेल तर मग हे दोन्ही वक्र आहेत हे एकमेकास काय होतात, मर्ज होतात. हे दोन्ही जे वक्र आहेत एकमेकास काय होतात, मर्ज होतात. आणि पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी हे दोन्ही वक्र मर्ज होत असतील, हे दोन्ही वक्र एका ठिकाणी येत असतील, ह्याला समतोल बिंदू म्हणतात, इक्विलिब्रियम पॉइंट म्हणतात, राईट. आणि मग ते जे किंमत आहे किंवा ते जे ठिकाण आहे या ठिकाणी काय असते, वस्तूची प्राइस निश्चित होते, राईट. सो आय होप तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना हा पॉइंट कळाला असेल, राईट. की पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चिती कसं होते काय नाही, किंवा माझ्यापेक्षा तुमच्यापैकी जास्त जणांना आणखी जास्त माहीत असेल, कारण बाय प्रोफेशन मी एक अकाउंट्स टीचर आहे. बट यूट्यूबवर हेल्प व्हावी म्हणून स्टुडंट्सला मी हे सगळे सब्जेक्ट वगैरे शिकवत असतो, जेणेकरून माझ्या क्लासेसचे पण स्टुडंट असतील त्यांना पण फायदा व्हावा, आणि तुम्ही जे व्हिडिओ बघायला तुम्हाला सुद्धा फायदा व्हावा, राईट. ह्याला समतोल किंमत किंवा समतोल बिंदू असं म्हणतात. सो ओव्हरऑल ह्या व्हिडिओमध्ये जे पण गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आय होप तुमच्या लक्षात आल्या असतील. आणखी जर काही तुमचे रिक्वायरमेंट असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. ॲज सून ॲज पॉसिबल, जितक्या लवकरात लवकर होईल त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, राईट. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे एफर्ट्स वगैरे लागलेले आहेत. सो मेक शुअर करा की तुम्ही या व्हिडिओला लाईक करताल, चॅनलला सबस्क्राईब करताल. एक्झामशी रिलेटेड अपडेट्स आणखी भरपूर येणार आहेत. तुम्ही जर 12वीचे स्टुडंट असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इकॉनॉमिक्सशी रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चनची वगैरे लिंक दिलेली आहे. आपल्या DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही अकाउंटचे क्लासेस कमी रेट्समध्ये जास्तीत जास्त BComचे CSE CMAचे क्लासेस वगैरे करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. मेक शुअर तुम्ही व्हिडिओला लाईक करता आणि चॅनलला सबस्क्राईब करता.